ओके, सो गुड मॉर्निंग मित्रांनो आणि वेलकम बॅक टू पॅन्थर AI. ओके, सो जे लोक नवीन आहेत मी त्यांना एक शॉर्ट समरी देऊन देतो की आपण या सिरीजमध्ये पायथन इन मराठी हे कवर करत आहोत. आणि बेसिकली आतापर्यंत 7 पार्ट झालेले आहेत, ज्यामध्ये आपण नियर अबाउट 80% पायथन रेझिडेन्शियल कवर केलेलं आहे स्क्रॅचपासनं. ओके, आणि जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी मी ही एक फाईल डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईन, ज्यामध्ये टॉपिक वाईज आपण प्रत्येक पार्टमध्ये काय काय शिकलो ते अटॅच केलेलं आहे. सोबतच लास्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं डेटा स्ट्रक्चर्स, ज्यामध्ये आपण तिथला पहिला टाईप जो की आहे लिस्ट त्याचं कवरअप केलं होतं. आणि आता हा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण जे डेटा स्ट्रक्चर्सचे नेक्स्ट टाईप्स आहेत टप्पल्स, सेट आणि डिक्शनरी, हे 3 टाईप्स कवर करणार आहोत. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो सगळ्यात पहिले मी आपली ज्युपिटर नोटबुक ओपन करणार आहोत. सो ज्युपिटर नोटबुक ज्यांना माहीत नसेल मी त्यांना एकदा रिवाईज करून देतो की यामध्ये आपण पायथन इझिली कम्फर्टेबली युजर फ्रेंडली नोटबुक आहे, ज्यामध्ये आपण पायथन कवर करू शकतो किंवा यूज करू शकतो. ओके, सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं मित्रांनो की डेटा स्ट्रक्चर, व्हॉट आर डेटा स्ट्रक्चर्स, याचं आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये बघितलं होतं. आणि त्यामध्ये जो फर्स्ट आणि मोस्ट युजफुल टाईप होता डेटा स्ट्रक्चरचा, जो की होता लिस्ट, ते पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये कवर केलेलं होतं, विच इज लिस्ट कवर्ड इन लास्ट व्हिडिओ, दॅट इज पार्ट 7. ओके, आणि या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत विच इज सेकंड टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर, ज्याचं नाव आहे टप्पल. ओके, शिफ्ट एंटर. ओके, बेसिकली याला टप्पलपेक्षा आपण याला ॲज अ टप्पल्स म्हणून टर्म यूज केलेला जातो. ओके, सो वेन एव्हर वी प्रनाऊन्स इट आपण त्याला प्लुरल फॉर्ममध्ये जनरली कोडिंगमध्ये प्रनाऊन्स करतो, म्हणून त्याला टप्पल्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट आर टप्पल्स? ओके, सो बेसिकली बघा, लिस्टमध्ये आपण काय बघितलं होतं, लिस्ट इज लेट्स से लिस्ट एक एलिमेंट्सचा एक हे आहे, कलेक्शन आहे, ज्याला आपण एक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवतो. आणि लिस्ट जनरली त्यावेळेस यूज होते ज्यावेळेस आपण डिफरंट आपला जो डेटा हे आहे, डेटा जो आहे आपला तो नेहमी चेंज होत राहतो, ज्याला नेहमी आपल्याला अपडेट करावा लागतो, किंवा ज्याला आपण नेहमी रिव्हर्स करतो किंवा इंटरचेंज करतो. त्या सिच्युएशनमध्ये जनरली आपण लिस्ट यूज करतो. पण अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा आपल्याला दिलेला डेटा हा टाईम इंटरवलसोबत चेंज नाही होत, आपल्याला त्याला जनरली चेंज नाही करावं लागत, रिव्हर्स किंवा एक्सचेंज नाही करावं लागत तिथल्या डेटाला, त्यावेळेस आपण जनरली टपल्स यूज करतो. ओके, सो टपलची डेफिनेशन सिम्पल डेफिनेशन आपण इथं लिहून टाकूया. टपल इज सिमिलर टू लिस्ट except that the object in tuples are immutable. ओके, सो इम्युटेबल म्हणजे काय असतं की आपण त्यांना चेंज नाही करू शकत. ओके, म्हणजे इम्युटेबल म्हणजे मी इथे लिहून टाकतो की विच कॅन नॉट बी चेंज वन्स असाइंड. ओके, सो बेसिकली हा लिस्टचा कम्प्लिटली अपोजिट असतो टपल. ओके, ज्यामध्ये आपण वन्स असाइन केलेले जे एलिमेंट्स आहेत ब्रॅकेटमधले ते आपण याला चेंज नाही करू शकत. ओके, आणि सेकंड पॉईंट तुम्ही एक नोट डाऊन करून घ्याल की वेन एव्हर डेटा इज असाइंड, whenever data doesn't need to change over time we use tuple. ओके, सो हे 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत विच डिफाईन टपल. ओके, सो आपण टपल का राहते, कसं त्याला फॉर्म करतात, त्यावर कसे ऑपरेशन्स आहेत ते शिकूया. ओके, सो फर्स्टली आपण शिकूया हाऊ टू क्रिएट अ टपल. ओके, हाऊ टू क्रिएट टपल. ओके, सो बेसिकली आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जो डेटा स्ट्रक्चरचा जो फर्स्ट टाईप होता, त्यामध्ये आपण जेव्हा लिस्ट क्रिएट करतो तो लिस्टला जनरली आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिफाईन करतो. जसं आपण लिस्ट डिफाईन करताना आपण कोणती पण व्हॅल्यू घेत होतो त्याला इक्वल्स टूनी असाइन करत होतो. त्यानंतर आपण लिस्ट क्रिएट करत होतो, लिस्टमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेट यूज करत होतो, करेक्ट. पण टपलमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेट यूज न करता आपण नॉर्मल ब्रॅकेट जे आपण यूज करतो, ओके, नॉर्मल ब्रॅकेट, सेमी सर्क्युलर ब्रॅकेट काही लोक म्हणतात त्याला, किंवा
आपले जे नॉर्मल ब्रॅकेट्स आहेत ते आपण यूज करतो ओनली फॉर टपल्स. ओके, सो बेसिकली आपण सगळ्यात पहिले शिकूया हाऊ टू क्रिएट अ ब्लँक टपल. ओके, सो बेसिकली क्रिएटिंग अ ब्लँक टपल इज ऑलमोस्ट सिमिलर टू क्रिएटिंग अ सेट और क्रिएटिंग अ लिस्ट. ओके, यामध्ये काहीच नाही. आपल्याला सगळ्यात पहिले जो एलिमेंटला आपल्याला टपल असाइन करायचं आहे त्याचं नाव लिहा. एखादा इंटिजर किंवा काही पण घेऊ शकतो आपण. इंटिजर न घेता आपण बेसिकली एखादा शब्द घेऊ, TUP घेऊ. ओके, विच रिप्रेझेंट टपल. आणि याला मी जसं म्हटलं होतं टपलसाठी आपण या टाईपचा ब्रॅकेट यूज करतो. ओके, सो मी हा ब्लँक ब्रॅकेट इथं टाईप करणार आणि याला शिफ्ट करून एंटर करणार. ओके, सो वेन एवर आय चेक TUP इथे लिहून आपण शिफ्ट एंटर करून चेक करून बघू. तर तुम्ही बघू शकता इथे एरर आलेला आहे. ओके, कारण इथे आपण एलिमेंट TUPला डिफाईन नाही केलेलं आहे, त्यामुळे इथे एरर आलेलं आहे. ओके, सो बेसिकली तुम्ही इथे बघू शकता की टीची स्पेलिंग पण इथे चुकलेली आहे. एक सेकंड, सॉरी, शिफ्ट एंटर. ओके, तो बघू शकता की आपण इथे एलिमेंट असाइन नव्हतं केलं, माफ कराल, आणि स्पेलिंग पण आपली चुकली होती. TUPची कॅपिटल आणि स्मॉलमध्ये प्रॉब्लेम झालं होतं. तर आपण तुम्ही बघू शकता की इथे आपण ब्लँक टपल क्रिएट केलेलं आहे. ओके, आणि आता नेक्स्ट शिकूया. आता आपण या टपलला एक व्हॅल्यूज डिफाईन करूया. ओके, सो ही मी ब्रॅकेट घेईन आणि ब्रॅकेटमध्ये आता सगळ्यात पहिले इंटिजर ठेवून पाहूया. लेट्स से आपण 12 घेऊ, इथे 12 घेऊ. लेट्स से 50 आणि एखादा मोठा नंबर घेऊ, एखादा 6, 7, 8. ओके, आणि याला शिफ्ट एंटर करून रन करून पाहू आणि वापस इथे चेक करू TUP शिफ्ट एंटर. तर बघू शकता इंटिजरवाला टपल आपण सक्सेसफुली डिफाईन केलेला आहे. याला म्हणतात इंटिजर टपल. ओके, सिमिलरली ज्या प्रकारे आपण इंटिजर डिफाईन केले त्याच प्रकारे आपण इथे फ्लोट म्हणजे पॉईंटवाले नंबर 1.5 लेट्स से, अजून एखादा घेऊ 8.3 घेऊन घेऊ आणि अजून एक 0.0009. ओके, शिफ्ट एंटर, वापस आपण चेक करू. सॉरी, शॉर्टकट कॅप्स लॉकमुळे येते. वापस आपण एकदा चेक करू TUP शिफ्ट एंटर. तर बघू शकता फ्लोटवाला टपल सक्सेसफुली डिफाईन झालेला आहे. ओके, सो मी याला लिहीन फ्लोट टपल. सिमिलरली ज्या प्रकारे आपण इंटिजर टपल डिफाईन केलं, फ्लोट टपल डिफाईन केलं, त्याच प्रकारे आपण इझिली इथे एखादा लेट्स से स्ट्रिंगवाला टपल पण यूज करू शकतो. तर स्ट्रिंग म्हणजे काय असतं, एखादा लेटर असते जे आपण स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये लिहितो, डिफाईन करतो. जसे 1 आणि एखादा शब्द घेऊ नॉर्मल, जसं लेट्स से महेश, एखादं नाव घेऊन घेऊ, एखादा एक T घेऊन घेऊ, T. ओके, हे जे 3 स्ट्रिंग्स आहेत त्याला आपण डिफाईन करू. पुन्हा चेक करून पाहू. तर तुम्ही बघू शकता सक्सेसफुली स्ट्रिंगवाला फ्लोट हा बनलेला आहे. ओके, हे त्याच प्रकारे ज्या प्रकारे आपण लिस्टमध्ये बघितलं होतं लास्ट टाईम की आपण वेगवेगळे टाईपचे सेट्स लिस्ट कसे क्रिएट केले होते, त्याच प्रकारे इथे आपण टपल्स क्रिएट केलेलं आहे. आणि या तिघांनाही कॉम्बिनेशन करून जो टपल बनतो, ज्यामध्ये एक इंटिजर राहू शकतो, ज्यामध्ये फ्लोट राहू शकतो, ज्यामध्ये स्ट्रिंग राहू शकतो, STR और एनिथिंग लाईक ॲपल. सो बेसिकली इथे स्ट्रिंग पण आहे. ओके, इथे टपल पण आहे, इथे इंटिजर पण आहे. तर याला म्हणतात, काय म्हणतात याला, मिक्स्ड टपल. ओके, आपण याला रन करून पाहू आणि पुन्हा एकदा TUP टाकून चेक करू. TUP शिफ्ट एंटर, बघू शकता मिक्स टपल डिफाईन झालेलं आहे. ओके, सो आपण आय होप तुम्हाला हे क्लिअर झाले असेल हाऊ टू क्रिएट टपल्स. ओके, मी याला मार्कडाऊनमध्ये कन्वर्ट करणार, सो समोर रिकग्नाइज करण्यात इझी जाईल. ओके, सब हेडिंग टाकून दिलेलं. ओके, ओके, हाऊ टू क्रिएट टफल्स. आय होप तुम्हाला
कळालं असेल. ओके, आता नेक्स्ट टॉपिक आपण जो शिकू तो आहे टपल इंडेक्सिंग. ओके, सो टपल इंडेक्सिंग नेक्स्ट टॉपिक आहे. टपल इंडेक्सिंग. ओके, परत एकदा मला मार्कडाऊनमध्येच कन्वर्ट करणार, शिफ्ट एंटर. ओके, नेक्स्ट टॉपिक्स आहे टपल इंडेक्सिंग. सो आय होप तुम्हाला ज्या प्रकारे आपण टपल क्रिएशन केलं होतं त्याच प्रकारे सिमिलर टू लिस्ट जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये केलं त्याच प्रकारे टपल इंडेक्सिंग पण एक्झॅक्टली सेम आहे. ओके, सो बेसिकली आपण एखादा टपल डिफाईन करू, टपल 1 नाव देऊ त्याला. ओके, आणि सिम्प्लिसिटीसाठी नॉर्मल TUPच देऊन देऊ. ओके, आणि TUP हा नावाचा आपण एक टपल क्रिएट केलेला आहे. आता याला एक काही व्हॅल्यूज डिफाईन करू. लेट्स से 1 2 3 4 5 6. ओके, सिम्प्लिसिटीसाठी, आणि मी याला शिफ्ट एंटर. ओके, सो हा एक आपला टपल डिफाईन झालेला आहे. ओके, आता इंडेक्सिंगमध्ये आपल्याला चेक करायचं आहे. इंडेक्सिंगमध्ये काय असतं की इंडेक्सिंगमध्ये आपण इंडेक्स नंबरची लोकेशनचा आपण त्याला सॉर्ट करून प्रेझेंट करतो. ओके, सो मला लेट्स से TUP फर्स्ट इंडेक्स नंबर पाहिजे आहे, त्यामुळे मी टपलचं नाव लिहीन, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट देईन. इंडेक्सिंगमध्ये नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट देऊनच आपण एलिमेंट डिफाईन करतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सगळ्यात पहिले मी ज्या टपलमधला एलिमेंट मला इंडेक्स आउट करायचं आहे त्याचं नाव लिहिलं, विच इज TUP. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट दिलं. आता टपलच्या अंदरचा जो एलिमेंट आपल्याला हवा आहे, ज्या एलिमेंटला आपल्याला बाहेर काढायचं आहे त्या एलिमेंटचं इंडेक्स लोकेशन या ब्रॅकेटच्या अंदर लिहू. ओके, सो लेट्स से मला फर्स्ट एलिमेंट पाहिजे आहे, त्यामुळे इंडेक्स लोकेशन ऑफ फर्स्ट एलिमेंट काही येईल 0. ओके, आणि मी इथे शिफ्ट एंटर करणार. सो तुम्ही बघू शकता आउटपुट आपल्याला 1 सक्सेसफुली भेटलेलं आहे. ओके, आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओजमध्ये मी हे क्लिअरली सांगितलं होतं की हाऊ टू आयडेंटिफाय इंडेक्स लोकेशन्स. ओके, जसं 1चं इंडेक्स लोकेशन 0 आहे. ओके, 2चं 1 आहे, 3चं 2 आहे, 4चं 3 आहे, आणि रिस्पेक्टिव्ह. सिमिलरली जेव्हा आपण फर्स्ट एलिमेंटपासून चालू करतो तेव्हा 0पासून इंडेक्स लोकेशन चालू होते टू n नंबर. ओके, आणि ज्या प्रकारे आपण TUP ऑफ फर्स्ट एलिमेंट बघितलं त्याच प्रकारे आपण TUP ऑफ रँडम नंबर चेक करून पाहू शकतो. लेट्स से 5 इंडेक्स लोकेशन ऑफ 2 3 4 5. बघू शकता 6 विच इज लास्ट एलिमेंट आणि ज्याची इंडेक्स लोकेशन 5 आहे ते सक्सेसफुली आपल्याला भेटलेली आहे. ओके, आता बघा यामध्ये हे तर झालं की आपण बेसिकली इंडेक्स लोकेशनमधनं डेटा घेत आहोत, बट जनरली टपल्स हे नॉर्मल नसतात, हे मिक्स्ड असतात. जसं मी तुम्हाला एक मिक्स आणि एक डायव्हर्सिफाईड टपल एक डिफाईन करून शकतो. जसं TUP T नाव घेऊन घेऊ. ओके, T नाव घेऊ टपलचं, आणि यामध्ये थोडं डायव्हर्सिफाईड डेटा असाईन करू. पहिला आपण स्ट्रिंग असाईन करू. ओके, कॉमा हा फर्स्ट एलिमेंट झाला. दुसरा आपण एखादा इंटिजर घेऊन घेऊ, कॉमा हा सेकंड एलिमेंट झाला. आता तिसरा जो एलिमेंट घेऊ हा सिंगल एलिमेंट न घेता एक ब्रॅकेट, एक लिस्ट यामध्ये डिफाईन करूया. ओके, सो लिस्ट बनवताना आपण सगळ्यात पहिले काय करतो हे तुम्हाला आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. लिस्ट हा स्क्वेअर ब्रॅकेट थ्रू बनवल्या जाते. ओके, सो स्क्वेअर ब्रॅकेट घेतला आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या अंदर मी 2 इंटिजर टाकणार. पहिला इंटिजर, दुसरा इंटिजर, एक टप्पल घेऊन घेऊ, एक फ्लोट घेऊन घेऊ 1.2. ओके, आणि याला शिफ्ट एंटर करून रन करू. ओके, सो तुम्ही इथे बघू शकता सगळ्यात पहिले आपण एक टपल डिफाईन केला हे ब्रॅकेट देऊन. ओके, आता या टपलमधला जो डेटा आहे हा डायव्हर्सिफाईड आहे. फर्स्ट आपण स्ट्रिंग असाईन केला, सेकंड एक इंटिजर असाईन केला, थर्ड एक एलिमेंट असाईन न करता आपण इथे लिस्ट असाईन केली. टपलच्या अंदर एक लिस्ट असाईन केली आणि लिस्टच्या अंदर मिक्स डेटा आहे, म्हणजे एक फ्लोट आहे आणि 2 इंटिजर आहे. ओके, आणि याला आपण शिफ्ट एंटर करून रन केलं. आता मला इंडेक्स लोकेशन या पर्टिक्युलर एलिमेंटची पाहिजे आहे. लक्षात घ्या, आता मला इंडेक्स लोकेशन या पर्टिक्युलर एलिमेंटची पाहिजे आहे, तर मी ते कसं फाईंड करणार. ओके, सो आता बेसिकली सगळ्यात पहिले आपण काय करतो, लिस्टचं नाव लिहितो विच इज T. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट देतो इंडेक्स लोकेशन फाईंड करण्यासाठी. आता यामध्ये आपण काय करत होतो, जनरली जसं 3 पाहिजे तर 3ची मी इंडेक्स लोकेशन लिहीन. 3ची इंडेक्स लोकेशन काय आहे 0 1 2 2 आहे. ओके, त्यामुळे आपण ते रिस्पेक्टिव्ह टाकल्यावर आपलं तो एलिमेंट भेटून जात होता. पण यामध्ये काय आहे, जरी याची इंडेक्स लोकेशन या लिस्टची इंडेक्स लोकेशन 3 आहे, करेक्ट, या लिस्टची इंडेक्स लोकेशन 3 आहे, जसं डेटाची इंडेक्स लोकेशन 0 आहे,
सॉरी 3 नाही 2 आहे. डेटाची इंडेक्स लोकेशन 0 आहे, 20ची इंडेक्स लोकेशन 1 आहे आणि या लिस्टची इंडेक्स लोकेशन 2 आहे. करेक्ट. सो मी समजा इथे 2 लिहीन तर मला हा कंप्लीट ब्रॅकेट मिळेल, पण मला फक्त फर्स्ट एलिमेंट पाहिजे या लिस्टमधला. तर त्यासाठी मी काय करीन, सगळ्यात पहिले टपलचं नाव लिहीन. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट. त्यानंतर जो एलिमेंट आहे, जसा हा सेकंड एलिमेंट आहे इंडेक्स लोकेशननुसार 0 1 2, त्या इंडेक्स लोकेशनचं नाव लिहीन. सो सेकंड. आता मला हा ब्रॅकेट भेटून जाईल. करेक्ट. इथपर्यंत आपण पोचून गेलो. आता याच्या आत जायचं आहे, तर मी काय देईन, सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट देईन, ताकी मी या ब्रॅकेटच्या आतचा इंडेक्स लोकेशन घेऊ शकतो. आणि मग जसं आता T(2) म्हणजे इंडेक्स लोकेशन 2पर्यंत आपण पोचलो. आता या 2चा या टू इंडेक्स लोकेशनच्या एलिमेंटच्या अंदरचा एलिमेंट कोणता आपल्याला हवा होता, 10. म्हणजे सुरुवातीपासून या लिस्टच्या अंदर बघितलं तर 10ची इंडेक्स लोकेशन या लिस्टच्या अंदर 0 आहे. तर तो इंडेक्स लोकेशन विच इज 0 आपण इथे लिहू आणि याला डिफाईन करू. तर तुम्ही बघू शकता 10 आपल्याला मिळालेलं आहे. सो बेसिकली आपण करतो का, सगळ्यात पहिले जेव्हा पण आपल्याला एखादा डायव्हर्सिफाईड डेटा असेल, म्हणजे लिस्टच्या अंदर अजून पुन्हा लिस्ट असेल किंवा फ्लोटच्या अंदर लिस्ट असेल. ओके, ते तो बघू शकता की फर्स्ट एलिमेंट हा आहे, सेकंड एलिमेंट हा आहे आणि थर्ड एलिमेंट एक एलिमेंट नसता, तो एक लिस्ट आहे आणि त्याच्या अंदरचं आपल्याला फर्स्ट एलिमेंट हवं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण टपलचं नाव लिहू किंवा कोणतीही लिस्ट, स्क्वेअर और डिक्शनरी जे काही असेल त्याचं नाव लिहू. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपल्याला त्या इंडेक्स लोकेशनचं नंबर लिहावं लागेल. जसं मला याचं इंडेक्स लोकेशन 2 होता, जो मी 2 डिफाईन केला. आणि त्याच्यानंतर जो एलिमेंट आपल्याला त्या लिस्टमधला पाहिजे आहे, जसं मला इथला फर्स्ट एलिमेंट पाहिजे होता, तर मग त्याच्या रिस्पेक्टिव्ह त्या लिस्टमधला इंडेक्स लोकेशन इथे लिहिणार, विच इज 0. ओके, त्याप्रकारे आपण एलिमेंट इथे फाइंड करू शकतो. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असेल. तर आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया. या प्रकारे तुम्ही वेगवेगळे टॉपिक्स बघू शकता आणि त्यावर प्रॅक्टिस करू शकता. बट जो कोअर कन्सेप्ट आहे तो हाच आहे. हा ज्याला कळलं असेल त्याला बाकी पण इझिली कळून जाणार. सो आता नेक्स्ट टॉपिक आहे, आपण इंडेक्सिंग बघितली, आता बघूया स्लायसिंग. ओके, सो सिमिलरली जे आपण इथे केलं होतं की आपण टीलाच याचं एक्झाम्पल घेऊ की टीलाच परत डिफाईन करू, चेक करू, शिफ्ट एंटर, आपल्याकडे टी आलेला आहे. ओके, आणि आता इंडेक्सिंगमध्ये आपण जसं बघितलं होतं की आपण सिंगल एखाद्या एलिमेंटची लोकेशन आपण यामध्ये फाईंड करू शकतो. बट स्लायसिंगमध्ये काय राहते की आपण सिरीजमधल्या एलिमेंटचं लोकेशन आपण इथे फाईंड करू शकतो, जे आपण लास्ट व्हिडिओजमध्ये बघितलेलंच आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा अगर रिवाईज कराल तर ते तुम्हाला कन्सेप्ट इझिली लक्षात येऊन जाईल. ज्यांना लक्षात असेल त्यांच्यासाठी चांगलंच आहे. जसं मी फर्स्ट एलिमेंट टी परत डिफाईन केलं. ओके, स्लायसिंगमध्ये काय करतो आपण शिकलेलो आहोत, स्क्वेअर ब्रॅकेटच देतो. आणि जसं स्लायसिंगमध्ये सिंगल एलिमेंट आपण नाही काढत, आपण सिरीज ऑफ एलिमेंट काढतो, त्याप्रकारे त्या सिरीज ऑफ एलिमेंटची लोकेशन आपण टाकू. जसं लेट्स से आपल्याला फर्स्ट 2 एलिमेंट पाहिजे आहेत किंवा आखरी 2 है ना, पहिले 2 घ्यायचे की आखरी 2 किंवा 3ही घेऊ शकतो. बेसिकली 3ही घेऊन काही युजफुल राहणार नाही. ओके, कारण तो पहिल्यापासूनच आहे. आपण लेट्स से आपण आखरी 2 एलिमेंट आपल्याला हवे आहेत असं घेऊ. ओके, सो टी ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट. आता आत काय लिहू, सगळ्यात पहिले फर्स्ट एलिमेंटची लोकेशन आपल्याला 20 आणि हा लिस्ट पाहिजे, त्यामुळे फर्स्ट एलिमेंट 20ची इंडेक्स लोकेशन विच इज 1 कोलन आणि लास्ट एलिमेंटची इंडेक्स लोकेशन विच इज 2. शिफ्ट एंटर बघू शकता आपल्याला 0 1 2 एक सेकंड. ओके सॉरी 0 1 3 आणि जो लास्ट एलिमेंट असतो त्याचा नेक्स्ट एलिमेंटचे आपण इंडेक्स लोकेशन टाकतो जनरली. ओके, सो फर्स्ट एलिमेंट 20 आहे ज्याची इंडेक्स लोकेशन 1 आहे आणि सेकंड लोकेशन आपली लास्ट लोकेशन जिथपर्यंत आपल्याला पाहिजे त्याचं इंडेक्स लोकेशन 2 आहे. पण आपण त्याच्यानंतरचा इंडेक्स लोकेशन टाकतो, म्हणजे याचं समजा इंडेक्स लोकेशन लास्ट एलिमेंटची 2 असेल तर आपल्याला 3 टाकावं लागेल. ओके, हे आपण कवर केलेलं आहे. ओके, सो शिफ्ट एंटर करून तू बघू शकता लिस्ट आपल्याला भेटलं आहे. सिमिलरली फर्स्ट 2चा पाहिजे असेल
तर मी टी लिहीन, स्क्वेअर ब्रॅकेट देईन, फर्स्ट एलिमेंट डेटा याचं इंडेक्स लोकेशन 0 आहे आणि सेकंड एलिमेंट 20 याचं इंडेक्स लोकेशन 1 आहे. ओके, सॉरी 1 नाही 2 येईल, कारण 1 + 1 विच इज 2. ओके, हा कन्सेप्ट खूप कन्फ्यूज होऊ शकतो जेव्हा आपण स्लायसिंग करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फर्स्ट एलिमेंट जो पाहिजे आहे त्याचं इंडेक्स लोकेशन तर आपण इथे लिहिणारच, पण कोलन नंतर जो इंडेक्स लोकेशन येईल, जो लास्ट एलिमेंट येईल त्याच्यानंतरचं इंडेक्स लोकेशन आपल्याला टाकायचं आहे, त्याचं इंडेक्स लोकेशन नाही टाकायचं, नाही तर ब्लँक स्पेस येईल आणि तेच होणार जे आपल्यासोबत आत्ता झालं. ओके, सो आपण एक सेकंड. ओके, सो आपण समोर थोडं फास्टमध्ये कवर करूया. सो आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे सो आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे रिमूव्ह अँड चेंज इन टपल्स. ओके, सो आपण नेक्स्ट जो बघणार आहोत तो म्हणजे रिमूव्ह अँड चेंज इन टपल. मित्रांनो, एक गोष्ट मी जो तुम्हाला टपलची डेफिनेशन सांगताना सांगितलं होतं की टपल हा प्री डिफाईन असतो, म्हणजे आपण त्याला एकदा डिफाईन केल्यावर पुन्हा चेंज करता नाही येत. ओके, त्याचमुळे समजा एखादा एलिमेंट एकदा टपलमध्ये डिफाईन झालं, ओके, तर त्याला आपण पुन्हा चेंज नाही करू शकत. जसं एखादा लेट्स से टी परत घेऊया आणि टीमधला एखादा पर्टिक्युलर एलिमेंट, जसं 20ला मला रिप्लेस करायचं आहे एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटसोबत जे आपण लिस्टमध्ये केलं होतं, तर ते टपलमध्ये होऊ शकत नाही. तुम्ही करून बघाल तर ते एरर येणार. ओके, त्यामुळे टपल हे मी पहिले सांगितलं की हे रिप्लेसेबल किंवा चेंजेबल किंवा इंटरचेंजेबल नाही राहत. टपल हे फिक्स राहतो. आपण एंटायर टपल डिलीट करू शकतो, पण टपलच्या अंदरचे एलिमेंट डिलीट किंवा त्यासोबत छेडखानी नाही करू शकतो. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे रिमूव्ह आणि चेंजचा कन्सेप्ट हा फारसा मोठा नाही टपलमध्ये. ओके, सो तुम्ही बघू शकता की डिलीट माय टपल, डिलीट टी, टपलचं नाव आपण इथे टी डिफाईन केलं होतं आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इंडेक्स लोकेशन समजा टाकली 0 टाकूया, तर इथे एरर येणार. का? कारण मी तुम्हाला म्हटलं टपलच्या अंदरचे एलिमेंट आपल्याला एकदा डिफाईन केल्यावर चेंज नाही करता येत. त्यामुळे मला डेटा डिलीट करायचं होतं, त्यामुळे इंडेक्स लोकेशन डेटाची 0 आहे जी इथे मी टाकली आणि परत ते डिलीट आलं. कारण काय म्हणते, टपल ऑब्जेक्ट डझंट सपोर्ट आयटम डिलिशन. समजलं? ओके, सो सिमिलरली आपण इथले एलिमेंट ज्या प्रकारे डिलीट नाही करू शकत त्या प्रकारे रिप्लेस पण नाही करू शकत. ओके, पण आपण एक गोष्ट करू शकतो. ओके, आपण एंटायर टपल डिलीट करू शकतो. ओके, यासाठी सिम्पल फंक्शन आहे DEL, जे आपण प्रत्येक लिस्ट किंवा टपल किंवा डिक्शनरीमध्ये करतो. डिलीट एलिमेंट किंवा काही पण डिलीट करण्यासाठी DEL स्पेस टपलचं नाव, शिफ्ट एंटर, आणि तुम्ही आता चेक करून बघाल तर टपल डिलीट झालेला आहे. नेम टी इज नॉट डिफाईन्ड. का? कारण आपण इथे आत्ता या फंक्शन थ्रू डिलीट केलं. तर हा कन्सेप्ट तुम्हाला कळलं असेल. आय होप की आपण यामध्ये रिमूव्ह किंवा चेंज नाही करू शकतो, फक्त डायरेक्टली एंटायर टपल डिलीट करू शकतो. ओके, सो आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूया, विच इज टपल मेंबरशिप. टपल मेंबरशिप. ओके, सो टपल मेंबरशिप इथे शिकूया. शिफ्ट एंटर, हेडिंग म्हणून देतो. ओके, सो टपल मेंबरशिप इज ऑलमोस्ट, टपल मेंबरशिप इज एक्झॅक्टली सिमिलर टू लिस्ट मेंबरशिप, म्हणजे आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो. ओके, यामध्ये काही फारसं डिफरन्स नाही आहे. मी इथे एक सेकंड, हा एक पॉईंट आहे. ओके, सो यामध्ये काही फारसं डिफरन्स नाही आहे. टपल मेंबरशिप आणि लिस्ट मेंबरशिप हे एंटायरली कम्प्लिटली सेम असतं. जे आपण यूज करतो, जे आपण लिहितो ते पण एंटायरली सेम असतं. जसं एखादा टपल डिफाईन करू, टपल 1, यामध्ये आपण काही एलिमेंट्स भरूया, जसं 1 2 लेट्स से 5.8 लेट्स से स्ट्रिंग घेऊया 2. ओके, शिफ्ट एंटर करून डिफाईन करू. ज्या प्रकारे आपण मेंबरशिपमध्ये बघतो की आपण एखादा पर्टिक्युलर एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही ते चेक करतो. करेक्ट?
टपलमध्ये किंवा लिस्टमध्ये एखादा पर्टिक्युलर एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही, ट्रू आहे की फॉल्स आहे, ते करणे म्हणजे ते बेसिकली मेंबरशिप असते. आता सगळ्यात पहिले मी चेक करीन की 1, जसं एखादा एक्झाम्पल घेऊ, स्ट्रिंग घेऊ. ओके, 2 बेसिकली आपण स्ट्रिंगचं नाव लिहिलं. सेकंड काय लिहिन मी, इन टपलचं नाव विच इज टपल 1. बेसिकली या डेफिनेशनमध्ये आपण काय बघत आहोत, 2 हा एक आपण एलिमेंटचं नाव लिहिलं. ओके, इन म्हणजे आपण चेक करतो की प्रेझेंट आहे की नाही, ट्रू आहे की फॉल्स आहे, कशामध्ये, टपल 1. ओके, सो आता शिफ्ट एंटर करू, ट्रू येते की फॉल्स येते. ट्रू आलेला आहे का, कारण जो एलिमेंट आपण डिफाईन केले आहे, ज्यामध्ये डिफाईन केलेला आहे प्रेझेंट करायला, चेक करायला, ते ट्रू आहे कारण हा प्रेझेंट आहे. ओके, याच प्रकारे मी समजा इथे लेट्स से 3 लिहीन, 3 किंवा एखादा अनप्रेझेंट नंबर घेऊया, लेट्स से 70 घेऊया, 70 इन टपल 1. आता मी पुन्हा चेक करेन तर फॉल्स येईल. का फॉल्स आहे, कारण 70 हा टपल 1मध्ये आहेच नाही, ते डिफाईनच नाही आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे मेंबरशिपचा कन्सेप्ट क्लिअर समजलं असेल. आणि याच प्रकारे आपण हा जो कन्सेप्ट आहे हा इफ एल्स जे आपण हे शिकलो होतं आहे काय पार्ट 5 मध्ये किंवा पार्ट 5 किंवा पार्ट 6मध्ये इफ एल्स शिकलो होतो. त्यामध्ये आपण हे जे लाईन्स आहेत, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या यूज करू शकतो ट्रू ऑर फॉल्स जनरेट करण्यासाठी. जसं एक सिम्पल मी एक एक्झाम्पल देऊनच देतो. जसं आपण लिहितो की इफ, त्यानंतर आपण ही वाली लाईन यूज करूया, इफ, एक सेकंड, इफ ही वाली लाईन प्रेझेंट यूज करूया, इफ 2 इन टपल 1, ओके, कोलन देईन, एंटर करीन, प्रिंट वी आर राईट असं लिहूया, प्रिंट करूया, RIGHT, एंटर करीन इथे. मग काय म्हणेन की इफ अगर 2 टपल 1मध्ये असेल तर हे प्रिंट करा. समजा नसेल विच इज एल्स प्रिंट बाय. ओके, सो तुम्ही बघू शकता इथे काय केलं आहे आपण, हा जो सेंटेन्स आहे 2 इन टपल 1 हा इफ एल्समध्ये लूपमध्ये यूज केलेला आहे. यामध्ये मी 2 इन टपल 1 असं डिफाईन केलं. ओके, आणि आउटपुट बघू शकता वी आर राईट असं आउटपुट आलेलं आहे. का आलेलं आहे, कारण इफमध्ये मी काय टाकलं होतं, हा वाला सेंटेन्स टाकला होता 2 इन टपल 1. सो जेव्हा सिस्टीमने हा चेक केलं की 2 इन टपल 1, 2 एलिमेंट हा टपल 1मध्ये प्रेझेंट आहे का, इफ असेल तर प्रिंट करा, अगर ट्रू असेल तर वी आर राईट प्रिंट होईल, अगर फॉल्स असेल तर बाय प्रिंट होईल, म्हणजे एल्स प्रिंट होईल. ओके, त्याच प्रकारे जेव्हा या सिस्टीमने चेक केलं की 2 टपल 1मध्ये आहे का, तर सिस्टीमला माहीत पडलं की 2 टपल 1मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे जो आउटपुट आला त्याचा तो ट्रू आला, आणि ट्रू येताच वी आर राईट हा स्टेटमेंट प्रिंट झाला. ओके, सो एल्सपर्यंत तो आपला कर्नल गेलाच नाही. सो दिस इज टपल मेंबरशिप विच इज एक्झॅक्टली सिमिलर टू लिस्ट, आणि यामध्ये काही फारसं डिफिकल्ट नाही आहे. ओके, सो येस, आपण टपल मेंबरशिप पण यामध्ये कवर केलेली आहे. ओके, आणि सेकंड जो टॉपिक आहे तो आहे मार्कडाऊनमध्ये कन्वर्ट करेल, सॉर्टिंग. ओके, सो सॉर्टिंगमध्ये काय करतो, सॉर्टिंगमध्ये जनरली हा टर्म आपण शाळेपासनं ऐकत आलेलो की व्हॉट इज सॉर्टिंग. सॉर्टिंग म्हणजे आपण बेसिकली दिलेला जो एलिमेंट आहे, दिलेला जो आपल्याकडे सेट आहे त्याला आपण सॉर्ट करतो, आयदर इन डिसेंडिंग ऑर्डर आयदर ऑन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग आहे का असतं की शॉर्टर एलिमेंटपासून, स्मॉलर एलिमेंटपासून मोठ्या एलिमेंटपर्यंत आपण एक सिरीजमध्ये टर्म्स डिफाईन करतो, त्याला म्हणतात सॉर्टिंग. ओके, तर बेसिकली आपण हे टपलमध्ये यूज करू शकतो, हे लिस्टमध्ये यूज करू शकतो. ओके, सो टपलमध्ये मी तुम्हाला हे यूज करून दाखवणार. जसं एखादा टपल घेऊया, आता बनवलेला लास्ट टपलच घेऊया, टपल 1 घेऊया. ओके, शिफ्ट एंटर, चेक केलं, वापस तेच एलिमेंट चालेल, मिक्स टपल आहे एक. ओके, आणि आता मला याला सॉर्ट करायचं आहे, तर मी काय लिहीन, सॉर्टेड ब्रॅकेटमध्ये, सिम्पल आहे, सॉर्टेड लिहीन ब्रॅकेटमध्ये, टपलचं नाव लिहीन विच इज टपल 1, शिफ्ट एंटर. सॉर्टेडची स्पेलिंग चुकलेली आहे, याला आपण करेक्ट करू, सॉर्टेड टपल 1, एक सेकंड, ऑरेंज
इथे काहीतरी इश्यू येत आहे, एकदा हा चेक करावं लागेल. म्हणजे आपण रिव्हर्स एकदा चेक करू. रिव्हर्स इक्वल्स टू ओके. सो मी इथे एक टी डिफाईन करतो. ओके. सो आय गेस हा इश्यू यामुळे येत आहे कारण आपण मिक्स टपल यूज केलेला आहे. आता इंटिजरवाला टपल एक डिफाईन करू, टी ऑफ धिस, आणि याला आपण नॉर्मल याला सॉर्टेड टीमध्ये करून बघू. तर सक्सेसफुली आपल्याला आउटपुट भेटलेला आहे, जो की असेंडिंग ऑर्डरमध्ये डिफाईन झालेला आहे. तर लास्ट जो आपला हे होता टपल 5, त्यामध्ये इश्यू हा येत होता कारण तो एक मिक्स टपल होता. जनरली सॉर्टिंग हा जनरली अशा टर्ममध्ये यूज होतो ज्यामध्ये नंबर्स प्रेझेंट आहेत. सो फ्लोट आणि इंटिजर याचा टाईप असेल त्यामध्येच हा रन होऊ शकतो. जसं मी आता इंटिजरसोबत 1-2 फ्लोटही टाकून बघतो. 8.9 आणि शिफ्ट एंटर करीन, सॉर्टेड 7 पुन्हा एंटर करीन, तर बघू शकता हा सक्सेसफुली रन झालेला आहे. ओके. सो ज्या एलिमेंटमध्ये बेसिकली स्ट्रिंग्स असतात, सो नंबर्स आणि अल्फाबेट्स याचं कंपॅरिझन आपण करू शकत नाही असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, त्यामुळे तो आपल्याला एरर आला होता. ओके. त्यामुळे आपण नवीन एलिमेंट बनवला, नवीन टपल बनवला आणि याला आपण सॉर्ट केलं. ओके. सो बघू शकता सॉर्टेड ब्रॅकेटमध्ये आपण नाव लिहिलं टपलचं आणि आपलं असेंडिंग ऑर्डरमध्ये भेटलेलं आहे. व्हॉट इफ मला हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये हवं असेल तर मी काय करणार, बेसिकली मी सिमिलरली सॉर्टेड परत लिहिणार, टपलचं नाव डिफाईन करणार, पण यावेळेस मी कॉमा देऊन रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू असं लिहीन. सो मी इथे काय लिहिलं आहे, सॉर्टेड टी कॉमा रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू, म्हणजे सॉर्टेड ऑफ टी जे आपण लास्टमध्ये डिफाईन केलेलं होतं त्याला सिम्पली तुम्ही रिव्हर्स करा असा फंक्शन यामध्ये आपण लिहिलेलं आहे. आणि समोर रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू म्हणजे रिव्हर्स करा असं डिफाईन केलं आहे. त्यामुळे आपला जो आतापर्यंत आउटपुट सॉर्टेड टीनी असेंडिंगमध्ये येत होता त्याचा आता रिव्हर्स आउटपुट येईल, विच इज असेंडिंगचा रिव्हर्स होतो डिसेंडिंग. शिफ्ट एंटर करून बघूया, ही रिव्हर्सची स्पेलिंग चुकली असेल, 1 सेकंड. यस, रिव्हर्स बघू शकता आपला आउटपुट आलेला आहे. ओके. सो बेसिकली सॉर्टेड आणि ब्रॅकेटमध्ये टपलचं नाव हे जनरली असेंडिंगसाठी यूज केलं जातो आणि सॉर्टेड ब्रॅकेटमध्ये टपलचं नाव आणि ज्याला आपण रिव्हर्स करतो, रिव्हर्स इक्वल्स टू ट्रूमध्ये डिफाईन करतो, हे जनरली डिसेंडिंगमध्ये ऑर्डरमध्ये यूज केलं जातो. ओके. सो हे 2 इझी आणि बेसिक कन्सेप्ट आहेत, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके. सो आय होप टपल हे टर्म तुम्हाला डिफाईन झालेले असतील. यामध्ये फारसं काही शिकण्यालायक नाही. यामध्ये बेसिकली आपण लिस्टमध्ये जे केलं होतं तेच इथे सुद्धा केलेलं आहे. ओके. फक्त 1-2 कन्सेप्ट आहेत जे टपल आणि लिस्टमधले डिफरन्स आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवणे मला वाटते गरजेचे आहे. ओके. सो नेक्स्ट टॉपिक जो आपण शिकणार आहोत विच इज थर्ड टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर, ज्याला म्हणतात सेट. ओके. सो मोठी हेडिंग त्याला जो आहे सेट. ओके. सो आपण लहानपणापासून 10वी 11वी 12वी यामध्ये सेट काय राहतो हे मॅथमॅटिक्समध्ये शिकलंच असेल. सो व्हॉट इज सेट, तर सेट म्हणजे काय असतं की कलेक्शन ऑफ आयटम्स. ओके. बट इन अनऑर्डर्ड वे. ओके. मी ते डिफाईन करणार, अनऑर्डर्ड and unindexed collection of items. ओके. आणि एलिमेंट्स आर युनिक. आणि जनरली सेट हा तेव्हा यूज केला जातो जेव्हा डुप्लिकेट आयटम हे आपल्याला हवे नसतील. सो डुप्लिकेट आयटम्स आर नॉट अलाउड इन सेट.
इन सेट. ओके, सो बेसिकली सेट हा काय असतो, हा कलेक्शन ऑफ आयटम असतो. ओके, जनरली आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलो आहोत सेट, ज्यामध्ये आपल्याला डिफरंट व्हॅल्यूज हव्या असतात ते आपण पर्टिक्युलर एका सेटमध्ये टाकतो, ज्याला डिफरंट कलेक्शन ऑफ डिफरंट अनऑर्डर्ड अनइंडेक्स आयटम त्याला म्हणतो आपण सेट. आणि सेट हा जनरली तेव्हा यूज केला जातो जेव्हा आपल्याला डुप्लिकेट आयटम्स हवे नसतील. ओके, सो प्रत्येक एलिमेंट सेटमधला हा युनिक असतो. ओके, सो सेट कसं डिफाईन करतात. ओके, सो आपण बघूया. सेट जेव्हा आपण डिफाईन करतो तेव्हा सेट हा कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेला जातो. ओके, सेट जेव्हा आपण डिफाईन करतो तेव्हा सेट हा कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट केला जातो. ओके, सो आपण बघितलं होतं लिस्ट हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट केला जातो, टपल हा नॉर्मल ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट केला जातो या प्रकारे, आणि जो सेट आहे हा कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट केला जातो. ओके, सो आपण क्विकली बघूया हाऊ टू क्रिएट सेट अँड ऑल. ओके, सेट क्रिएट करण्यासाठी सेट क्रिएट करणे हा एक्झॅक्टली टप्पल आणि लिस्टच्या सिमिलर आहे. ओके, ज्या प्रकारे आपण सेट टप्पल क्रिएट करतो, ज्या प्रकारे आपण लिस्ट क्रिएट करतो, त्याच प्रकारे आपण सेट क्रिएट करतो. फक्त आणि फक्त इथे आपण कर्ली ब्रॅकेट यूज करतो. ओके, एखादा नाव घेऊया ज्याला आपण डिफाईन करून एक सेट क्रिएट करू. लेट्स से वेगळं काहीतरी नाव घेऊ. ओके, हे त्या लोकांसाठी मी वेगळं नाव घेतो ज्यांना वाटतं की सेट आहे तर आपलं हे एलिमेंटचं सेटचं नाव हा जनरली एस वरूनच आला पाहिजे किंवा सेट रिलेटेडच आला पाहिजे. सेट 1 सेट 2 असं काही नाही, आपण कोणत्याही नावाला सेट टप्पल काही पण डिफाईन करू शकतो. इझी ठेवण्यासाठी मी कॅपिटलला घेतो. कॅपिटल एला एक सेट डिफाईन करू. ओके, सो इक्वल्स टू साईन दिलं आणि आता सेट क्रिएट करायचं आहे म्हटलं तर मी कर्ली ब्रॅकेट घेईन. ओके, सो ब्लँक सेटसाठी मी काय कसं क्रिएट करणार, काय लिहिणार याच्यानंतर. ब्लँक सेटसाठी मी इथे ब्लँक स्पेस सोडणार. शिफ्ट एंटर, कॅपिटल ए, शिफ्ट एंटर, बघू शकता ब्लँक सेट क्रिएट झालेला आहे. ओके, याच प्रकारे तुम्ही इथे इंटिजर डिफाईन करू शकता. 1 2 1 1 1 5 6 9 7 4. ओके, शिफ्ट एंटर, हे बघा इंटिजर असाइन करू शकता. हा झाला इंटिजर सेट. ओके, याच प्रकारे तुम्ही इथे फ्लोट असाइन करू शकता. 1.2 4.5 7.9 एनिथिंग 7000.8. ओके, हा झाला तुमचा फ्लोट सेट. आणि याच प्रकारे तुम्ही इथे स्ट्रिंग किंवा असे एलिमेंट पण तुम्ही इथे टाकून चेक करू शकता. ओके, सो व्हॉट मेक्स सेट डिफरंट फ्रॉम लिस्ट और टप्पल ते म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं होतं की सेटचे जे एलिमेंट आहेत हे युनिक राहतात आणि सेटमध्ये जनरली डुप्लिकेट एलिमेंट्स यूज केले जात नाही. ओके, तर ते आपण इथे बघूया. ओके, लेट्स से एक आपला जो ए आहे नवीन सेट बनवूया. ओके, बी बनवूया आणि बीमध्ये मी इक्वल्स टू देऊन कर्ली ब्रॅकेट देऊन सेट क्रिएट करणार, ब्लँक सेट, आणि यामध्ये मी एलिमेंट्स डिफाईन करतो. आता करूया 1 लिहूया. ओके, फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट 2 लिहूया, थर्ड एलिमेंट एक फ्लोट घेऊ 5.0 5.7, फोर्थ एलिमेंट 6 घेऊ. ओके, आता बघा फिफ्थ एलिमेंटसुद्धा डुप्लिकेट घेऊ, म्हणजे जो परत पहिलेपासून घेतलेला जसं 2 पहिलेपासून घेतला पुन्हा एकदा घेऊ. ओके, नेक्स्ट एलिमेंट घेऊ एखादा रँडम, लेट्स से 9 घेऊ. ओके, आता तुम्ही बघू शकता प्रत्येक एलिमेंट हा युनिक आहेत. फक्त जो 2 आहे, जो इंडेक्स लोकेशन 1 आणि इंडेक्स लोकेशन 4, इंडेक्स लोकेशन 1 आणि इंडेक्स लोकेशन 4 यातले जो एलिमेंट आहे 2 हा डुप्लिकेट आहे. आता मी याला शिफ्ट एंटर करणार, तर तुम्ही बघू शकता इथला काही एलिमेंट्स मिसिंग आहेत. ओके, एक सेकंड, जेव्हा मी याला पुन्हा डिफाईन करतो तेव्हा तुम्ही बघू शकता की इथले काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, बट जेव्हा आपण याला रन करू
बी, तर तुम्ही बघू शकता की इथले काही एलिमेंट्स मिसिंग आहेत. तर कोणते एलिमेंट्स मिसिंग आहेत चेक करू. पहिला इंडेक्स लोकेशन एलिमेंट प्रेझेंट आहे, सेकंड इंडेक्स लोकेशन एलिमेंट प्रेझेंट आहे, थर्ड इंडेक्स लोकेशन एलिमेंट प्रेझेंट आहे, फिफ्थ इंडेक्स लोकेशन, फोर्थ इंडेक्स लोकेशन एलिमेंट प्रेझेंट आहे. पण जो लास्ट इंडेक्स लोकेशन आहे तो पण प्रेझेंट आहे, पण लास्ट सेकंड इंडेक्स लोकेशन जो होता विच इज 2, जो आपण सेकंड टाइम डिफाईन केलेला होता, तो इथे प्रेझेंट नाही आहे. करेक्ट. काऊन? कारण जेव्हा पण आपण सेटच्या अंदर एखादी डुप्लिकेट एलिमेंट डिफाईन करतो, त्याला एंटर करतो, त्याला रन करतो, तेव्हा डुप्लिकेट एलिमेंट आपोआप गायब होता आणि डुप्लिकेटमधला फक्त एकच एलिमेंट फर्स्ट इंडेक्स लोकेशनमधला, म्हणजे नियरेस्ट इंडेक्स लोकेशन म्हणजे लोएस्ट इंडेक्स लोकेशनमधला एलिमेंट डुप्लिकेटवाला राहतो. ओके. सो बघू शकता 2 दोनदा झालं होतं, तर फोर्थ इंडेक्स लोकेशनमधला 2 गायब होऊन सेकंड इंडेक्स लोकेशनमधला 2 राहिला. ओके. सो याला म्हणतात बेसिकली सेट, आणि सेटमधले एलिमेंट्स या प्रकारे युनिक असतात. ओके. सो आय होप तुम्हाला हाऊ टू क्रिएट सेट आणि सेट काय असतं हे कळलं असेल. ओके. आणि आपण यामध्ये सिमिलरली वेगवेगळे कन्सेप्ट यूज करून बघू शकतो. असं लेन चेक करण्यासाठी आपण काय लिहितो, लेन लिहितो, ब्रॅकेटमध्ये सेटचं नाव लिहितो, सेटचं नाव बी आहे, चेक करू. तर बघू शकता नंबर ऑफ एलिमेंट या फंक्शन थ्रू आपल्याला भेटले आहेत. आणि आपण टाईप पण पुन्हा एकदा चेक करूया. टाईप ऑफ बी जो की आहे सेट. आता सेट का आहे? कारण कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण डिफाईन केलं, त्यामुळे सेट झाला. ओके. सो आता क्रिएटिंग सेट हे आपण इथे बघितलं आहे. ओके. तुम्ही इथे इंटिजर सेट बघितला, आपण फ्लोट सेट बघितलं. ओके. आणि इथे तुम्ही एक स्ट्रिंग सेट पण क्रिएट करून घेऊन देतो. ओके. ईमध्येच डिफाईन करूया. स्ट्रिंग सेट आपला हुकलेला होता. ओके. स्ट्रिंग कसं राहते, 2 लेट्स से 2 घेऊ, एखादं नाव घेऊ सन, पुन्हा एखादं नाव घेऊ 1. ओके. एंटर करू आणि इथे एंटर करू आणि पुन्हा एकदा चेक करून पाहूया आपला एलिमेंट बरोबर आहे. शिफ्ट एंटर. बघू शकता स्ट्रिंग सेटसुद्धा सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. ओके. हे सगळं जर आपण शिकून राहिलो, हे बेसिकली जे आपण लास्ट टाइम शिकलो होतं टप्पल आणि सेट, टप्पल आणि लिस्ट, या सगळ्यांना हे कन्सेप्ट एक्झॅक्टली सिमिलर असतात. यामध्ये काहीही डिफरन्स नसते, शिवाय काही डेफिनेशनच्या म्हणजे त्यांचे जे मूलभूत हे आहेत उपयोग, जसं सेटमध्ये बेसिकली आपण युनिक एलिमेंट तच ठेवू शकतो, डुप्लिकेट ठेवू शकत नाही. टपलमध्ये जनरली एकदा डिफाईन झाल्यावर चेंज होत नाही. आणि लिस्टमध्ये बेसिकली आपण डुप्लिकेट पण ठेवू शकतो आणि एकदा डिफाईन झालेले एलिमेंट आपण चेंज, रिमूव्ह किंवा ॲड पण करू शकतो. ओके. हे डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा, तेवढंच खूप. ओके. सो सिमिलरली आपण लिस्टमध्ये जे फंक्शन्स यूज केले होते, ॲड, रिमूव्ह आणि रिप्लेस, करेक्ट, और लेट्स से क्लिअर. ओके. हे फंक्शन्स जे आपण स्टार्टिंगला, सुरुवातीला, अगदी लास्ट व्हिडिओमध्ये आय गेस लिस्टमध्ये बघितलं होतं, त्या सगळ्यांना सिमिलर आहे. ओके. ते आपण सेटमध्ये पण पुन्हा एकदा यूज करून पाहूया. ओके. सो एखादा सेट घेऊ, की आपण डिफाईन केलेला होता, एक स्ट्रिंग सेट डिफाईन केलेला होता. ओके. तो घेऊया. ओके. सो आता लेट्स से सगळ्यात पहिला जो कन्सेप्ट शिकूया तो म्हणजे हाऊ टू ॲड सिंगल एलिमेंट टू सेट. त्यासाठी आपण काय करतो, सेटचं नाव लिहू. सेटचं नाव ए आहे. ओके. जो मला या सेटमध्ये एलिमेंट ॲड करायचे, तर मी सेटचं नाव लिहीन जो की आहे ए डॉट. ओके. ॲड ब्रॅकेटमध्ये कोणता एलिमेंट ॲड करायचा आहे, जसं आपण एखादा स्ट्रिंग मला ॲड करायचं आहे 5. ओके. सो मी काय करणार, सगळ्यात पहिले सेटचं नाव लिहीन. ओके. त्याच्यानंतर फुल स्टॉप देईन. त्याच्यानंतर मला ॲड करायचं आहे तर मी इथे ADD असं लिहिणार आणि ब्रॅकेटमध्ये, नॉर्मल ब्रॅकेटमध्ये जो एलिमेंट मला ॲड करायचा, मला इंटिजर ॲड करायचं आहे 5, तर मी ते लिहिणार. शिफ्ट एंटर करणार आणि परत एकदा मी चेक करीन ॲड झालेला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता जो एलिमेंट आहे, फर्स्ट एलिमेंट म्हणजे 5 इंटिजर, हा सक्सेसफुली ॲड झालेला आहे. ओके. सो हा जनरली फंक्शन आपण ॲड करण्यासाठी यूज करतो. ओके. आता नेक्स्ट बघूया. ओके. आता आपण सक्सेसफुली ॲड कसं करायचं हे बघितलं.
आता सिमिलरली आपण बघूया हाऊ टू डिस्कार्ड, म्हणजे हाऊ टू डिलीट अन एलिमेंट. ओके, सो मला आता जो मी 5 ॲड केलेला होता, मला परत तो एलिमेंट सेटमधलं, सेट एमधलं डिलीट करायचं. तर मी इथे काय लिहीन, ए लिहीन, फुल स्टॉप देईन. आता मला डिलीट करायचं आहे तर मी कोणता फंक्शन यूज करणार, डिस्कार्ड. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं इंडेक्स लोकेशन पण लिहू शकतो, पण जनरली मी डायरेक्ट त्या एलिमेंट्सच नाव लिहीन, विच इज सिम्पलर वे. ओके, सो मी सगळ्यात पहिले सेटचं नाव लिहिलं, फुल स्टॉप दिलं, त्याच्यानंतर डिस्कार्ड हा फंक्शन यूज केला डिलीट करण्यासाठी, आणि ब्रॅकेटमध्ये त्या एलिमेंटचं नाव लिहिलं. शिफ्ट एंटर करणार आणि पुन्हा एकदा ए चेक करून बघणार. तर तुम्ही बघू शकता सक्सेसफुली जो एलिमेंट मी लास्ट फंक्शनमध्ये ॲड केलेला होता तो या फंक्शनमध्ये, या फंक्शन थ्रू परत डिलीट केलेला आहे. ओके, सिमिलरली तुम्ही कोणताही एलिमेंट, स्ट्रिंग असेल, फ्लोट असेल किंवा कोणताही एलिमेंट असेल तर या ब्रॅकेटमध्ये, डिस्कार्डच्या समोर या ब्रॅकेटमध्ये लिहून तो तुम्ही तिथनं डिलीट करू शकता. ओके, सो आपण हे ॲड बघितलं, डिलीट बघितलं, आणि आता जो नेक्स्ट बघणार आहोत तो म्हणजे हाऊ टू क्लिअर ऑल एलिमेंट्स. ओके, ॲडचं बघून झालं, रिमूव्ह बघून झालं, आता नेक्स्ट आहे क्लिअर ऑल एलिमेंट्स. आता मित्रांनो मला असं करायचं आहे की मला जो एलिमेंट आहे, सेट आहे, ओके, सेट ए आहे, इथले सगळे एलिमेंट्स मला डिलीट करायचे आहेत आणि याला कम्प्लिटली ब्लँक सेट बनवायचं आहे. तर मी काय करणार, मी त्यासाठी काय करणार, क्लिअर फंक्शन हा यूज करणार. त्यामध्ये सगळ्यात पहिले मी ॲज युजल सेटचं नाव लिहीन, विच इज ए, फुल स्टॉप देईन, आणि इथे क्लिअर असं लिहीन. ओके, सिम्पली क्लिअर लिहीन. ओके, सिम्पली क्लिअर लिहीन, शिफ्ट एंटर करणार. ओके, तर तुम्ही बघू शकता आउटपुट आलेलं आहे, फंक्शन सेट क्लिअर. पुन्हा एकदा ए चेक करू क्लिअर झालं की नाही. ओके, तर तुम्ही बघू शकता हे क्लिअर तात्पुरतं टेम्पररी झालं होतं. ओके, टेम्पररी क्लिअर झालं होतं. मी इथे हे देणार. ओके, टेम्पररी क्लिअर झालं होतं. त्यासाठी अगर तुम्हाला परमनंटली क्लिअर करायचं असेल तर त्यामुळे तुम्ही ब्लँक ब्रॅकेट यूज करू शकता. ओके, तर मी इथं ब्लँक ब्रॅकेट पुन्हा एकदा यूज केला, रिअटेम्प्ट केला, रिइन्स्टॉल केला, आणि पुन्हा एकदा एची व्हॅल्यू चेक करून बघितली. तुम्ही बघू शकता क्लिअर हा परमनंटली झालेला आहे. सेटच्या अंदरचे सगळे एलिमेंट्स परमनंटली डिलीट झालेले आहेत. ओके, सो आपण ॲड बघितलं, डिलीट बघितलं, क्लिअरसुद्धा बघितलं. आता बघूया हाऊ टू डिलीट ऑल एलिमेंट्स, हाऊ टू डिलीट अ सेट. ओके, क्लिअर करणं शिकलो, आता डिलीट करणं कसं शिकू. तर डिलीट इज सिम्पली बेसिकली सो इझी. बेसिकली आपण डिलीटसाठी जो फंक्शन यूज करतो हा सगळ्यांसाठी युनिक असते, ज्यामध्ये आपण DEL असं लिहू आणि त्या सेटचं, त्या एलिमेंटचं किंवा कशाचं कोणतंही सेट राहो, फ्लोट राहो, काही राहो, त्याचं नाव लिहू आणि शिफ्ट एंटर करू. तर पुन्हा एकदा चेक करू शकतो की एरर आलं आहे, नेम ए इज नॉट डिफाईन, म्हणजे सेट ए हा डिलीट झालेला आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ॲड, डिलीट, क्लिअर आणि रिमूव्ह हे 4 फंक्शन्स मी इथे हा टाकून देणार. ॲड, रिमूव्ह, डिलीट आणि क्लिअर हे 4 फंक्शन्स सेटमधले सक्सेसफुली समजले असणार. फारसं काही नाही, बेसिकली सेट आणि टपल्स आणि हे यांचे फंक्शन्स हे सगळे सिमिलर आहेत, समवॉट सिमिलर आहेत, 1-2 गोष्टी टपलमधल्या सोडल्या तर. ओके, सो आय गेस हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला समजले असतील. तर आपण सेटचे ऑपरेशन लिहून टाकूया. ओके, सो नेक्स्ट जो टॉपिक आहे, सो आपण आतापर्यंत बेसिक फंक्शन्स बघितले सेटचे, ॲड, रिमूव्ह, क्रिएट अ सेट वगैरे वगैरे, किंवा सेट काय राहतो, तिथले युनिक एलिमेंट्स कसे राहतात ते सगळं बघितलं. आता आपण जो नेक्स्ट टॉपिक बघूया सेटचा, तो आहे मार्कडाऊनमध्ये करून टाकतो, विच इज इम्पॉर्टंट टॉपिक ॲक्च्युली. डेटा सायन्समध्ये हा टॉपिक जनरली युजफुल राहील. जे लोक डेटा सायन्ससाठी पायथन शिकत आहेत त्यांच्यासाठी सेट ऑपरेशन्स. ओके, सो तुम्ही जेव्हा 10th आय थिंक 10th जो मॅथ्स आहे त्यामध्ये सेट हा शब्द आपण शिकलेला होता. ओके, आय गेस तो स्टॅटिस्टिक्स रिलेटेड होता, आणि सेटमध्ये आपण युनियन किंवा इंटरॅक्शन, डिफरन्स हे टर्म्स शिकलेले आहोत. ओके, सेटचं युनियन, सेटचं डिफरन्स.
तर बेसिकली सेट ऑपरेशन्समधले हे सगळे टॉपिकच राहणार आहेत. ओके, सो सगळ्यात पहिले आपण 2 सेट क्रिएट करू, 3 सेट क्रिएट करून घेऊ. ओके, एक पहिला सेट क्रिएट करणार, कर्ली ब्रॅकेटमध्ये राहील सेट ॲज डिफाईन्ड, आणि सिम्प्लिसिटीसाठी मी इंटिजर्स घेतो ताकी जे समजायला इझी जायला पाहिजेत म्हणून. 1 2 3 4 4 आणि 5. ओके, आणि दुसरा जो सेट राहील त्यामध्ये मी डिफाईन करीन 4 6 7 8. ओके, आणि जो तिसरा सेट आहे त्याला मी जसं डिफाईन करणार कर्ली ब्रॅकेटमध्ये, त्याला मी कम्प्लिटली काहीतरी वेगळे एलिमेंट्स देईन. ओके, मी बघा प्रत्येक सेटमध्ये युनिक व्हॅल्यूज डिफाईन केलेले आहेत, कारण तसंही डुप्लिकेट टाकून तर ते रन होणार नाही. ओके, सो बेसिकली मी सिम्प्लिसिटीसाठी इंटिजर्स ठेवलेले आहेत तिन्ही सेटमध्ये, समजायला इझी झालं पाहिजे म्हणून. ओके, सो सेट ऑपरेशनमधला जो पहिला कन्सेप्ट आहे विच इज युनियन ऑफ 2 सेट. ओके, सो युनियन हा शब्दावरूनच आपण समजू शकतो युनियन म्हणजे बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ 2 सेट. ओके, युनियन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 2 सेट, म्हणजे 2 सेटच्या एलिमेंट ॲड करून एका सेटमध्ये टाकणे त्याला म्हणतात युनियन. ओके, आणि युनियनसाठी आपण यासाठी कोणत्याही 2 सेटला जेव्हा ॲड करतो त्यासाठी बेसिक सिम्पल फंक्शन आहे, तो म्हणजे सगळ्यात पहिले सेटचं नाव लिहू. जसं मला ए आणि बीला ॲड करायचं आहे तर मी पहिल्या सेटचं नाव लिहीन, फुल स्टॉप देईन, इथे लिहीन युनियन. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये नॉर्मल ब्रॅकेटमध्ये ज्या सेटसोबत पहिला सेट मला ॲड करायचा आहे, ज्या सेटसोबत मला ए ॲड करायचं आहे त्या सेटचं नाव मी बीमध्ये ब्रॅकेटमध्ये लिहीन. ओके, आणि मला शिफ्ट एंटर करेन तर तुम्ही बघू शकता जो आउटपुट आहे तो कॉम्बिनेशन ऑफ ए आणि बीचा आलेला आहे. ओके, सिमिलरली मी याला असं पण लिहू शकतो, बी फुल स्टॉप युनियन ऑफ ब्रॅकेटमध्ये मी ए टाकून शिफ्ट एंटर करेन, सिमिलर आउटपुट मला मिळणार आहे. सिमिलर आउटपुट का मिळालेलं आहे, कारण बेसिकली आपण करून काय राहिलो, आपण ॲड करून राहिलेलो. ओके, एमध्ये बी ॲड करणे किंवा बीमध्ये ए ॲड करणे याचा आउटपुट सिमिलरच राहील. ओके, सो बेसिकली आपण युनियनमध्ये हा कन्सेप्ट यूज करतो. ओके, आणि नेक्स्ट आहे, आय होप युनियन हा कन्सेप्ट तुम्हाला कळलं असेल. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे इंटरॅक्शन ऑफ 2 सेट्स. ओके, सो ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलं होतं की युनियन म्हणजे काय असतं, मी तुम्हाला इझिली समजण्यासाठी मी यावर सांगणार की युनियन काय असतं की आपण सगळ्यात पहिले एक सेट क्रिएट करू. ओके, आणि दुसरा सेट क्रिएट करू. ओके, आणि मी इथे एक 2 एलिमेंट्स टाकून देणार समजण्यासाठी, 1 2 3 4 3. ओके, आणि इथे पण एलिमेंट्स टाकून देणार सेकंड सेटमध्ये, वेगळी घेऊयातली 4 5 6. ओके, सो एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला ड्रॉ करत आहोत. ओके, सो लेट्स इमॅजिन हे 2 सेट आहेत, सेट ए आणि सेट बी. सेट एमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 1 2 3, सेट बीमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 4 5 6. ओके, सो बेसिकली युनियनमध्ये काय असते, आपण कॉम्बिनेशन ऑफ 2 सेट करतो. ओके, म्हणजे सेट ए जो आहे त्याच्यावरच सेट बी येईल, म्हणजे सेट ए जो आहे त्याच्यावरच सेट बी येईल. ओके, सो जे सगळे एलिमेंट्स आहेत जसे 1 2 3 4 5 6 त्याचं कॉम्बिनेशन सेंटरमध्ये येणार, म्हणजेच 2 सेट आपण बेसिकली ॲड करत आहोत. ओके, सो इंटरॅक्शनमध्ये काय असतं की इंटरॅक्शन इज डिफरन्स ऑफ 2 एलिमेंट्स. ओके, डिफरन्स ऑफ 2 सेट्स, जसा हा एक सेट आहे. ओके, आणि हा एक सेट आहे. ओके, तर इथे या सेटचे एलिमेंट येतील, इथे या सेटचे एलिमेंट येतील, आणि या 2 सेटचे जो कंबाईन
जो कॉमन एलिमेंट्स आहेत ते या रिजनमध्ये येतील, करेक्ट, या रिजनमध्ये येतील. तर बेसिकली आपण या रिजनचे एलिमेंट इंटरॅक्शनमध्ये घेतो. ओके, सो इंटरॅक्शन ऑफ टू सेट, याचा अर्थ काय राहते, आपण बेसिकली दोन सेटचे कॉमन घेतो. ओके, कॉमन घेतो. जसं मी इथे तुम्हाला सांगितलं होतं, इंटरॅक्शनमध्ये बेसिकली आपण हा रिजन घेऊ. इंटरॅक्शनमध्ये बेसिकली आपण या रिजनचे एलिमेंट घेऊया. ओके, हे दोन सेटला जेव्हा आपण या प्रकारे ठेवतो आणि हा जो सेंटरमध्ये जे कंबाईन एलिमेंट्स येतील, ओके, हे दिस इज नथिंग बट इंटरॅक्शन ऑफ टू सेट म्हणजे कॉमन एलिमेंट. ओके, आणि इंटरॅक्शन ऑफ टू सेट लिहिण्यासाठी मी काय लिहीन, बी फुल स्टॉप इंटरॅक्शन ब्रॅकेट ए. ओके, सो कॉमन एलिमेंट्स ऑफ बोथ सेट्स ए आणि बीचं. शिफ्ट एंटर करणार. एक सेकंड, इंटरॅक्शनची स्पेलिंग आय गेस चुकलेली आहे. ओके, एक सेकंड. ओके, स्पेलिंग चुकलेली आहे. एक सेकंड. ओके ओके ओके, सॉरी, इंटरसेक्शन येईल इथे, इंटरसेक्शन. ओके, सो स्पेलिंग चुकलेली होती इंटरसेक्शनचं, तर ॲजच्या जागी मी आर केलेलं होतं. सो बेसिकली इंटरसेक्शनमध्ये काय असतं की कॉमन एलिमेंट्स ऑफ बोथ सेट. सो बेसिकली इंटरसेक्शन लिहिण्यासाठी मी फर्स्ट सेट लिहीन, फुल स्टॉप लिहीन. ज्या प्रकारे मी ते युनियन लिहिलं होतं त्या प्रकारे आता युनियनच्या जागी इंटरसेक्शन लिहीन. आणि ब्रॅकेटमध्ये ज्या एलिमेंटसोबत, ज्या सेटसोबत आपल्याला इंटरसेक्शन करायचं आहे त्या सेटचं नाव लिहीन. सो आपला आउटपुट 4 आणि 5 आलेलं आहे. सो तुम्ही चेक करू शकता, 4 आणि ए आणि बीचे कॉमन एलिमेंट्स तुम्ही बघाल तर 4 आणि 5 आहेत. ओके, सो बेसिकली इंटरसेक्शनमध्ये बेसिकली कॉमन एलिमेंट्स काढणे झाले. ओके, आणि लेट्स से आता डिफरन्स शिकूया. डिफरन्स ऑफ टू सेट. डिफरन्स ऑफ टू सेट. सो इंटरसेक्शन म्हणजे काय असतं, कॉमन, जे आपण बघितलं होतं इंटरसेक्शन म्हणजे बेसिकली कॉमन ऑफ टू सेट्स. त्याच प्रकारे डिफरन्स ऑफ टू सेट्स म्हणजे नावावरूनच कळते की डिफरन्स ऑफ अनकॉमन एलिमेंट्स दोन सेटमधले ते समजा काढायचं असेल त्यावेळेस आपण डिफरन्स हा कन्सेप्ट यूज करतो. ओके, सो ए यासाठी आपण असं लिहितो, फर्स्ट सेटचं नाव फुल स्टॉप डिफरन्स ब्रॅकेट आणि ब्रॅकेटमध्ये सेकंड सेटचं नाव, शिफ्ट एंटर. डिफरन्सची स्पेलिंग चुकलेली आहे, शिफ्ट एंटर. तर तुम्ही बघू शकता डिफरन्स ऑफ टू एलिमेंट इथे आपल्याला आउटपुटमध्ये आलेला आहे. आता हा डिफरन्स कोणता आलेला आहे, हा डिफरन्स तो आलेला आहे जे एलिमेंट्स एमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आणि जे एलिमेंट बीमध्ये प्रेझेंट आहेत, एक सेकंड, जे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट आहेत पण जे एलिमेंट बीमध्ये प्रेझेंट नाही आहेत तो आपल्याला आउटपुट इथे आलेला आहे. याच प्रकारे समजा मी बी पहिले लिहीन, मग याला डिफाईन करून बघीन. ओके, तर तुम्ही इथे बघाल आपला जो आउटपुट राहील तो कम्प्लिटली डिफरंट येईल. इथे काय येईल, असे एलिमेंट जे बीमध्ये आहेत पण एमध्ये नाही आहेत, विच इज 678 जे तुम्ही इथे बघू शकता. 678 हे ए बीमध्ये आहेत, हे एमध्ये नाही आहेत. हे या प्रकारे इथे डिफाईन होणार. समजा आपण सेट सेकंड हा सेट ए हाच नंतर लिहिला आणि सेट बी हा पहिले लिहिला. ओके, सो डिफरन्सच्या पहिले, फुल स्टॉपच्या पहिले जो एलिमेंट आपण डिफाईन करतो त्या एलिमेंटचे कॉमन एलिमेंट्स, डिफरंशियल कॉमन एलिमेंट्स आपल्याला आउटपुटमध्ये मिळणार. ओके, इंटरसेक्शनमध्ये किंवा युनियनमध्ये याचा फरक पडत नाही, कारण बेसिकली आपण कॉमन एलिमेंट्स आणि कंबाईन एलिमेंट्स यामध्ये बघतो. त्यामुळे इथे काय समोर इंटरचेंज करणे, एखादे एलिमेंट समोर मागे होणे याचा फरक पडणार नाही. ओके, सो आय होप तुम्हाला इंटरसेक्शन, डिफरन्स आणि युनियन हे 3 कन्सेप्ट कळले असतील. ओके, सो इथे तुम्ही ब्रॅकेट मी टाकून देतो की हे दिस इज कॉमन एलिमेंट्स. कॉमन एलिमेंट्स आणि डिफरन्समध्ये इथे टाकून देतो की दिस अनकॉमन एलिमेंट्स. ओके, सो आय होप तुम्हाला हे 3 जे सेट ऑपरेशन्स आहेत ज्यामध्ये युनियन,
इथे मी टाकून देतो कॉम्बिनेशन ऑफ टू सेट, कॉम्बिनेशन ऑफ टू सेट्स युनियन विच इज कॉम्बिनेशन ऑफ टू सेट, जे आपण या प्रकारे डिफाईन केलं होतं. सेकंड होतं डिफरंट इंटरॅक्शन झालेलं आहे, इंटरसेक्शन ऑफ टू सेट, जे आपण कॉमन एलिमेंट्स कसे राहतात ते बघितलं होतं, ते या प्रकारे डिफाईन केलेलं जातं. आणि थर्ड होतं अनकॉमन एलिमेंट्स फाइंड करण्यासाठी डिफरन्स ऑफ टू सेट, जे आपण या फंक्शन थ्रू, या दोन फंक्शन थ्रू दोन सेटमधले कसे डिफाईन करायचे ते सुद्धा इथे बघितलेलं आहेत. ओके, सो मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, टिल देन मी एक छोटासा समरी घेऊन टाकतो आपण काय शिकलेलं आहे या व्हिडिओमध्ये. ओके, हा आय थिंक 1 hour ऑलरेडी क्रॉस झालेला आहे, सो मी शॉर्टली समराईज करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ही डेटा स्ट्रक्चर हा लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो. त्यामधलं जो फर्स्ट टाईप होता लिस्ट, ते आपण ऑलरेडी शिकलेलं होतं डिटेलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण ही टपल आणि डिक्शनरी कवर केलं. ओके, सो बेसिकली जो फर्स्ट टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये शिकलो विच वॉज टपल. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की टपल हा जनरली तेव्हा यूज केला जातो जेव्हा आपल्याला एलिमेंट चेंज करण्याची गरज नाही पडत. ओके, आणि टपल हा एकदा डिफाईन झाल्यावर ॲड, रिमूव्ह, चेंज असे फंक्शन्स आपण यामध्ये यूज करू शकत नाही, विच इज टपल इज इम्युटेबल. ओके, यामध्ये आपण बघितलं होतं हाऊ टू क्रिएट टपल्स. त्यामध्ये ब्लँक, इंटिजर, फ्लोट्स आणि मिक्स टपल्स होते. त्यानंतर इंडेक्सिंग ऑफ टपल हे बघितलं होतं, ज्यामध्ये डिफरंट एलिमेंट किंवा सिरीज ऑफ एलिमेंट हे कसं डिफाईन करायचं हे इंडेक्सिंगमध्ये आपण बघितलं होतं. त्यानंतर स्लायसिंग बघितलं होतं, विच इज सिरीज ऑफ एलिमेंट कशी डिफाईन करतात हे आपण यामध्ये बघितलं होतं. त्यानंतर रिमूव्ह आणि चेंज टपलमध्ये होत नाही. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, डिफाईन करून आपण बघितलं होतं. आणि एलिमेंट जेव्हा आपण रन केलं, डिलीट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एरर आला होता, कारण चेंज होऊ शकत नाही का, कारण टपल इम्युटेबल आहे. मात्र आपण कंप्लीट टपल डिलीट करू शकतो, जे आपण इथे बघितलं होतं की एंटायर टपल आपण डिलीट करू शकतो. ओके, त्यानंतर आपण मेंबरशिप बघितले होते, त्यामध्ये आपण इफ एल्स कन्सेप्ट पण बघितलं होतं. त्यानंतर आपण सॉर्टिंगमध्ये बघितलं होतं की आपण असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कशा प्रकारे टपल डिफाईन करू शकतो. त्याच्यानंतर आपण सेट शिकलो. ओके, सेटमध्ये आपण बेसिकली हे बघितलं होतं की सेट हा युनिक एलिमेंट्स यूज केले जातात सेटमध्ये, आणि सेटमध्ये जनरली अनऑर्डर्ड, अनइंडेक्स कलेक्शन ऑफ आयटम्ससाठी आपण सेट यूज करतो. आणि सेटमध्ये आपण बेसिकली तेच बघितलं होतं की ब्लँक, इंटिजर, फ्लोट किंवा मिक्स सेट कसं बनवायचं. त्यानंतर आपण लेंथ आणि टाईप वगैरे चेक करून बघितलं होतं, जे आपण कोणत्याही डेटामध्ये बघू शकतो. त्यानंतर आपण ॲड, रिमूव्ह, क्लिअर हे बेसिक 4 कन्सेप्ट आणि डिलीट हे 4 कन्सेप्ट परत एकदा सेटमध्ये शिकलो. त्यानंतर आपण ऑपरेशन्स बघितले सेटचे. त्या ऑपरेशन्समध्ये आपण बेसिकली युनियन ऑफ टू सेट बघितलं होतं. ओके, युनियन म्हणजे आपण हे बघितलं होतं की बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ टू सेट. आणि त्यानंतर आपण सेकंड बघितलं तो होतं इंटरसेक्शन, ज्यामध्ये आपण 2 सेटचे कॉमन एलिमेंट्स इथे बघू शकतो. आणि जो खालचा कन्सेप्ट होता तो होता डिफरन्स ऑफ टू सेट, ज्यामध्ये आपण 2 सेटचे अनकॉमन एलिमेंट्स इथे बघितलेले होते. आणि हे पण बघितलं होतं की युनियन ऑफ टू सेट जेव्हा आपण लिहितो तेव्हा फर्स्ट सेट पहिले येईल किंवा नंतर येईल, किंवा सेकंड सेट पहिले येईल किंवा नंतर येईल, याच्याने फरक पडत नाही, कारण इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू सेट. त्याचप्रकारे इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट्स बघताना सुद्धा पहिला सेट पहिले येणे, इंटरसेक्शनच्या पहिले लिहिणे किंवा ब्रॅकेटमध्ये नंतर लिहिणे याच्याने पण फरक पडत नाही, आउटपुट सेम राहील, कारण कॉमन एलिमेंट्स आर सेम फॉर बोथ. बट डिफरन्स जेव्हा आपण फाइंड करतो तेव्हा समजा फर्स्ट सेट पहिले लिहिला आणि सेकंड सेट नंतर लिहिला, तर फर्स्ट सेटमधलेच अनकॉमन एलिमेंट्स आउटपुटमध्ये येणार. त्याचप्रकारे सेकंड सेट पहिले लिहिलं आणि फर्स्ट सेट नंतर लिहिलं तर सेकंड सेटचे अनकॉमन एलिमेंट्स आपल्याला आउटपुटमध्ये मिळणार. ओके, सो आय होप तुम्हाला टपल आणि सेट हे 2 इझी कन्सेप्ट्स आणि मोस्ट युजफुल कन्सेप्टचे कन्सेप्ट्स क्लिअर झालेले असतील. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.